टू माय चॅनल. तर आता जस्ट आंघोळ वगैरे झाली, सगळी कामं आवरून घेतली पहिले आणि म्हटलं जी व्हिडिओ आला ती स्टार्टिंग करावी. पिल्लू आणि दीपक झोपले. पिल्लू आमची ॲज युजल उठलेली सकाळी 5:30ला उठली, ती 8ला झोपली, परत ती 9:30ला उठली, 10ला उठली आणि मग फायनली ती 10:30-11ला काहीतरी झोपली आणि आता ऑलमोस्ट 12:45 झालं आहे. पिल्लूचं जेवण आहे ते झाले, तिला मिक्स डाळीची खिचडी केली आणि आता आम्हाला आहे ना कालचा भात उरलेला भरपूर सारा होता. दीपक पण काय टिफिनला घेऊन गेला नाही, मग त्याचा आहे ना मी आता फोडणीचा भात करते. सो त्याची रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते. कोणाकोणाला माहिती असेल, कोणाकोणाला माहिती नसेल, मी कसा करते ते तुमच्याजवळ शेअर करते. सो चला. आणि आज आहे ना मला होममेड सार्लेक्स पण करायचं. पिल्लूचं ते सुकत घातले मी बेडरूममध्ये, फॅन चालू आहे तिथे सुकत घातले आणि मी अजून पण तिला होममेड सार्लेक्स देते. कारण का कधी कधी आहे ना मग ती, काल माझ्या बाबतीत असं झालं, काल काय झालं की तिला आहे ना मी वाटाण्याची उसळ केलेली अशी ग्रेव्हीवाली बटाटा वगैरे टाकून, पण तिने ती खाल्लीच नाही. आणि मग नंतर काय देऊ, माझ्याकडे असं आणि ऑलमोस्ट मी तिला 11 वाजता भरवते, काय करू काहीच सुचलं नाही. सार्लेक्स पण संपलेलं, मग तिला नाचणीचं सत्व दिलं, बनाना दिलं, तेव्हा कुठे ते शॉर्ट झालं. मग सो आज ते होममेड सार्लेक्स आहे ते करून ठेवते. कधी कधी कसं होतं, जर आम्ही बाहेर जाणार असू ना तर तिला मग ते क्विक भरवायला ते बरं पडतं. सो चला आता बडबड स्टॉप करते आणि तुम्हाला मी दाखवते मी कसा करते ते. चला, भात आहे तो उरला आहे आम्ही. सो आता मी कटिंग वगैरे करून घेतली मी. सो आता पटकन फोडणी घालते, तुम्हाला मी दाखवते कसा करते ते. सो आता क्विक अशी मी तुमच्याजवळ रेसिपी शेअर करते. तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले, कारण का दीपकला सगळ्यामध्ये शेंगदाणे आवडतात. इवन उपीट केलं ना तरी पण, उपीट म्हणजे उपमा, त्याच्यामध्ये पण त्याला शेंगदाणे लागतात आणि जर नाही टाकली ना की तो खात नाही. आणि मग राईसमध्ये पण मला टाकावे लागतात त्याच्यासाठी, कारण का त्याला मग तो आवडतो. आणि तो खानदेशमधला आहे आणि तिकडे शेंगदाणे हे प्रकार जास्त खाल्ले जातात. शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळ्या भाजीत असतो मोस्टली करून. सो त्यालाही ते आवडतं, त्याच्यामुळे मग मी टाकून देते शेंगदाणे त्याच्यासाठी. सो राई, जिरं, लसूण टाकलं, हिंग टाकलं आणि थोडासा कढीपत्ता टाकला. त्याला नीट अगदी परतून घेतलं. मग कांदा वगैरे टाकला आणि त्याला पण परतून घेतलं. मोस्टली करून आहे ना मी टोमॅटो टाकत नाही, कांदाच टाकते, पण दीपकला आवडतं टोमॅटो. सो केलं मग मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं. कधी कधी त्याच्या म्हणण्याप्रमाणे करते, कधी कधी मी माझ्या म्हणण्याप्रमाणे करते. सो टोमॅटो वगैरे टाकला. तो शिजल्यानंतर आपले जे घरचे मसाले आहेत ते टाकले. हळद टाकलं, थोडं लाल तिखट टाकलं, गरम मसाला टाकला, धने पावडर टाकलं, बस एवढेच सगळे मसाले टाकले. कधी कधी आहे ना मी, जेव्हा मी माझ्या पद्धतीचा करते ना तेव्हा मी त्याच्यामध्ये आहे ना मॅगी मसाला ॲड करते फक्त, बाकीचे काही मसाले असे ॲड नाही करत. आणि दीपकचा असताना तेव्हा, म्हणजे दीपकच्या आवडीचा असताना तेव्हा मला सगळं असं करावं लागतं. हा दीपक स्टाईल तुम्ही बोलू शकता, भात आहे फोडणीचा. आणि मग त्याच्यामध्ये शेजवान चटणी टाकली, अगदी 2-3 चम्मच टाकली. चांगलं तिखट त्याला आवडतं. सो ते पण अगदी नीट मिक्स करून घेतलं आणि जो रात्रीचा भात उरलेला त्याला हाताने थोडंसं असं स्मॅश करून घेतला आणि मग तो टाकून दिला कढईमध्ये अगदी नीट. आणि त्याला नीट अगदी आता परतून घ्यायचं, अगदी सगळे मसाले लागले पाहिजेत प्रत्येक भाताला. आणि थोडंसं वरतून मीठ वगैरे टाकायचं की मस्त लागतं. मी कधीतरी ना मी कसा करते ना ते पण दाखवेल तुम्हाला. म्हणजे मला ज्या पद्धतीने आवडतो ना भात तो पण मी तुम्हाला दाखवेल. तो तर खूप, म्हणजे मला इतका आवडतो ना तो, कांदा वगैरे जास्त. मी तुमच्याजवळ कधीतरी शेअर करेल ती रेसिपी. आणि मग हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं. हा जो मी केला आहे ना राईस तो पण चांगला लागतो. थोडेसे शेंगदाणे वगैरे असतात ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो पण अगदी मस्त लागतो. थोडंसं असं क्रंचीनेस बोलतात ना मध्ये ते येतं. थोडीशी कोथिंबीर वगैरे कट करून टाकली, मीठ टाकलं आणि नीट अगदी हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. आणि मस्तपैकी तुम्ही लोणच्यासोबत पण खाऊ शकता, इवन पापडसोबत पण मस्त लागतो. आणि पिल्लूला पण भयंकर आवडतो, पण शिळा होता ना त्याच्यामुळे मग तिला मी एवढं काही दिलं नाही हे, कारण का कालचा राईस होता त्याच्यामुळे तिला दिलं नाही. पण तिला असं काही वेगळं दिसलं ना की मग तिला ते लागतं, कितीही नाही बोललं तरी. दोघं पण झोपलेले. सो मी करून ठेवला दीपकसाठी आणि असा आहे तो काहीतरी रेडी झाला आहे. मी खाऊन घेतलं पटकन आणि त्याच्यानंतर माझं खाऊन झालं तितक्यात पिल्लू उठली. दीपकला देखील वाढलं आणि तुम्हाला बोलली ना की तिला जे काय आमच्या ताटात हवे ना ते तिला हवेच. जरासं वेगळं दिसतं, तिखट दिसतं, लाल लाल दिसतं, त्याच्यामुळे ते तिला लागतात. सो तिला थोडंसं भरवलं दीपकने आणि नंतर मग मी तिला तिचा राईस भरवत होती. तिला नको होता तिचा राईस. दिस इज त्याच्यावर ना आईस्क्रीमचा फोटो आहे. तर तिला विचारलं पिल्लू व्हॉट इज दिस, तर
पिल्लू बोलते दिस इज आईस पीस. आता तिला मस्ती आली, मूड नाहीये, मस्ती आली, मस्ती आली, मस्ती करते ना. नंतर मग मी थोडासा टाईम स्पेंड केला तिच्यासोबत आणि आता इथे करते मी होममेड सॅरलेक्स. तिला मी सॅरलेक्स फक्त इव्हिनिंगला असं स्नॅक किंवा असं कुठे जायचं असेल पटकन त्या टायमिंगला देते. त्याच्यामुळे रेडीमेड आणण्यापेक्षा असं घरी काहीतरी असलं ना की ते बरं पडतं कधी काही इमर्जन्सीला. सो तांदूळ आहेत ते मी अगदी भाजून घेतले, ह्यांना ना मी ड्राय करून घेतलं आधी धुवून वगैरे, आणि नंतर मग त्याला रोस्ट केला तांदळाला. तुम्ही बघितलंच असाल कलर कशा प्रकारे चेंज झाला. थोडे ड्रायफ्रूट्स घेतले, पंपकिन सीड्स घेतले, काजू घेतले, बदाम आणि अजून का तुम्ही घेऊ शकता. आणि ही मिक्स डाळ आहे, त्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ आहे. ह्यांना पण नीट अगदी भाजून घेतले. ह्याचे जर तुम्हाला सॅरलेक्सचे फुल व्हिडिओ हवे असेल ना तर माझ्या ऑलरेडी चॅनलवरती आहे. सो हे असं तयार करून घेतले. आता मी ह्याला ना थोडंसं थंड व्हायला ठेवेल आणि तोपर्यंत पटकन बाकीची माझी जी कामं आहेत ती आवरून घेईल. आणि मला हे आहे ना ऑलमोस्ट महिनाभर असं जातं, कारण का पिल्लूला मी असं कधीतरी देते, डेली बेसिसवर नाही देत. दिलं तर असं इव्हिनिंगला असं पटकन स्नॅक्स म्हणून किंवा काही कुठे जायचं असेल, थोडंसं तिचं पोट भरलं पाहिजे त्या टायमिंगला मी तिला मग हे देते. आणि ती आवडीने खाते हे, कारण का लहानपणापासून ती खात आले ते. आणि बघा माझं करून झालं, सो मी येऊन बसली जरा वेळ. तितक्यात पिल्लू आमची बघा मला बघितलं की तिने आलंच पाहिजे लगेच, म्हणजे जरा पण 5 मिनटं बसून देत नाही. आणि खेळता खेळता तिने केवढा मोठा पसारा करून ठेवला आहे, म्हणजे सगळं तिला हवे असतं. खेळायचं असतं तर 1 मिनटं आणि नंतर मग एवढा सारा पसारा करून ठेवायचा. सो आता मी लपलेली, सो मला ती शोधते बघा कशी. कुठे आणि इथे आहे ना ती रडत होती खूप, म्हणजे तिला ना झोपायचं पण नव्हतं. म्हणजे मुलांचं बघा कसं असतं, तिला झोपायचं पण नव्हतं, म्हणजे तिचं काहीच समजत नव्हतं. खूप ट्राय केलं तिला झोपवायचं, पण जवळजवळ ती झोपलीच नाही. मी म्हटलं जाऊन दे आता, उठून बस. तिला ते पण नको आहे, सो ती रडली थोड्या वेळ. मग तिला थोडंसं हे केलं आणि नंतर मग तिला परत हॉलमध्ये आणलं. मी चहा वगैरे ठेवला आम्हाला. आणि तिला ना मी एकदा असं टेस्टिंगला दिलेलं मी काय खाते, चहा बिस्किट खाते, तिला असं दाखवलेलं. आणि तेव्हापासून आहे ना ती हेच करायला लागली. म्हणजे हार्डली 1च दिवस झाला म्हणजे काल मी तिला दाखवलेलं आणि आज तिने तसं केलं आणि ती जबरदस्ती करते. म्हणून तिला अर्धच बिस्किट दिलं. दीपकची चहा ऑलमोस्ट संपलेली, थोडंसं हे करून दिलं त्याने. आणि नंतर मग मी जे मसूर आहेत ते गरम पाण्यात टाकून ठेवले, कारण का पिल्लूला आहे ना मला मसूरची खिचडी करायची होती त्याच्यामुळे. सो ते थोडेसे भिजत घातले जेणेकरून मग ते सॉफ्ट होतील. आणि इथे पण बघा मी काही करायला गेली ना की तिचं असं असतं की तू काय करतेस, काय खातेस का, काय आहे नवीन, अगदी पाय वरती करून ती बघते. आणि मी तिला कळलं की हे काय नाही आहे. तिला वाटलं आईस्क्रीम आहे, कारण का ह्याच्यात आईस्क्रीम होतं ते तिला माहिती आहे बरोबर सगळ्या गोष्टी. आणि मी आता आमच्यासाठी मटार आणि बटाट्याची भाजी करते, ग्रेव्ही टाईप. सो त्याची प्रिपरेशन करून ठेवते. आणि जेवण आहे ना तर लवकर करायला घेतलं, कारण का जायचं होतं बाहेर. सो पटकन करून घेतलं. नंतर मग आल्यावरती ना थोडासा कंटाळा येतो, म्हटलं जाऊन दे, दुपारी फोडणीचा भात झालेला, मग जेवण लवकर करून घेते. नंतर मग दीपक कुठून आलं आणि परत 8 किंवा असे 9 वाजले ना की त्याला लगेच भूक लागते. मग ते किती वाजले, किती टाईम, किती वेळ लागणार आहे, काय झालं, मग एवढे 1000 प्रश्न करत बसतो. म्हणून म्हटलं आता पटकन आहे ते करून घेते.
मटार घेतलेत आणि फक्त एकच बटाटा घेतला आहे. दोघांसाठी इनफ होऊन जातं. आणि राईस वगैरे करणार नव्हती, फक्त चपाती भाजी करणार होती. राईस आमच्याकडे कधीतरीच असतो. मोस्टली करून सॅटर्डेला मी पूर्ण जेवण करते, कारण का दीपकचा फास्ट असतो. मला राईस आवडतो, पण मी राईस कमी केला आहे. आधी मी 2 म्हणजे राईस करूनच घ्यायची. पिल्लूसाठी करते तेवढंच, नाहीतर मग नाही, असं कधीतरी मुडावर असतं की हवे की नको. आता इथे मी पटकन अशी होणारी भाजी करते, तुमच्याजवळ शेअर करते मी कशी मटार बटाट्याची भाजी करते ती. जिरं टाकलं, राई, हिंग, कढीपत्ता टाकला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. तर तुम्ही बघाच फक्त, जो गॅस आहे ना त्याच्यावर इतकं ऑइल उडायला लागलं ना, म्हणजे जेव्हा मी ती टाकली ना पेस्ट, त्याच्यानंतर पुरा माझा गॅस त्याच्या ऑइलनी भरून गेला. इवन आहे ना एवढे त्याचे तळतळे उडले की ते खाली पण फ्लोअरवरती पडलं, थोडंसं असं उडालं, थोडं ऑइली झालेलं आधी. आणि मग त्याच्यात मला डबल काम पडलं ते. नंतर मग मी वाटण टाकलं, त्याला पण हलवून घेतलं नीट. आणि कांदा वगैरे नाही टाकत मी. जेव्हा असे वाटणाची किंवा ग्रेव्हीची भाजी असेल ना, तेव्हा मोस्टली करून नाही टाकत, कारण का कांदे वगैरे महाग झालेत म्हणून. सो टॉमॅटो घेतला, तो मिक्स केला वाटणमध्ये. आणि वाटण आहे ना ते मी आठवड्याभराचं करून ठेवते, तुम्हाला तर मी सांगितलेलं. ते बरं पडतं आठवड्याचं अशी प्रिपरेशन आधीच करून ठेवले ना, की टिफिनसाठी किंवा इमर्जन्सीसाठी ना असं बरं पडतं. सो वाटण आणि टोमॅटो असं एकजीव करून घेतले. जोपर्यंत अगदी सॉफ्ट टोमॅटो होत नाही तोपर्यंत त्याला नीट परतून घेतलं. आणि जे आपले घरचे मसाले आहेत ना ते नंतर ॲड करायचे. जास्त काही नाही मसाले मी ॲड करत. आणि फक्त ॲडिशनल असं जो कुठला मसाला करते ते तुम्ही पुढे बघालच. आणि पिल्लूला तर मसूर भात करणार होती. आणि आज होता मेन्स डे. सो दीपकला मी विश केलं. तो बोलला की तू मला काहीतरी घे, दर टाईमला मी तुला काहीतरी घेतो, वर्षभर तू काहीतरी घेतच राहतेस. सो आज तू मला काय दिलंस, म्हणून मी म्हटलं आता लवकर आहे ते आवरून जाऊया बाहेर. आमचा असं प्लॅन ठरलेला की 4 वाजता जायचं होतं झुडिओला, पण 4चे 4:30 झाले. मग मी प्लॅन आहे तो फ्लॉप करून टाकला. म्हणजे मी म्हटलं आता नाही जायचं आहे, 4:30 झाले, आता नको. कारण का 3:30ला तयार व्हायला घेतलं की 4ला रेडी होऊन जातो आपण, आणि मग नंतर निघायला बरं पडतं ते. आणि आता सध्या ना काळोख लवकर होतो, 6-6:30पर्यंत होऊन जातो. आणि असं कुठे शॉपिंगला गेलं ना की थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे मी म्हटलं नको, काळोखात नको. कारण का 2 व्हीलरवरून बेलापूरला जावं लागतं आम्हाला झुडिओला. सो बेलापूरला जाणार आणि तिथून परत काळोखातून येणार. आणि आमच्या रूटला ना मोस्टली करून ना कंटेनर्स, मोठे ट्रक्स असतात. त्याच्यामुळे ना ती मला भीती वाटते की आपण कितीही नीट चालवलं ना तरी समोरचा माणूस कोणत्या स्पीडने चालवतो, काय चालवतो त्याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे मग मी ते अवॉइड केलं रात्रीचं. आणि पिल्लू पण असते त्याच्यामुळे बाईकवर जाणं, आणि थोडीशी डस्ट पण खूप असते. 4च्या टायमिंगला गेलो ना की डस्ट कमी असते. म्हणजे एवढे रोडवर गाड्या नसतात, ऑफिस सुटायचा टायमिंग झालेला नसतो, त्याच्यामुळे थोडीशी रश असते ती कमी असते. आणि मग तिथून येताना आम्ही 6 वाजता निघालो, 5:30ला निघालो तरी झालं असतं, पण ते नाही झालं. मग मी प्लॅन तो कॅन्सल केला. मी म्हटलं जाऊन दे, आता पटकन इथे जेवण बनवते. आणि आमच्या इथे रिलायन्स ट्रेंड्स आहे, म्हटलं तिथे जाऊया, तिथे काहीतरी बघूया. पिल्लूला पण थोडेसे शूज वगैरे घ्यायचे होते, कारण का तिचे जे शूज आहेत ना म्हणजे डेली वेअरचे ते थोडेसे छोटे होत आहेत तिला. त्याच्यामुळे मग म्हटलं नवीन बघूया तिकडे जाऊन. सो तिकडे गेलेलो आम्ही, ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि नंतर मग भाजी फोडणीला घातली, घरचे मसाले वगैरे आपले जे नॉर्मल आहेत ते, आणि थोडासा पावभाजी मसाला टाकला, थोडीशी टेस्ट हे वेगळी येण्यासाठी. आणि थोडं पाणी ॲड केलं. पाणी असं जरासं एकदम ग्रेव्ही नव्हतं, ग्रेव्ही एकदमच नको होती आम्हाला, नॉर्मल ग्रेव्ही हवी होती, त्याच्याप्रमाणे मी पाणी ॲड केलं. आणि अगदी 3 शिट्ट्यांमध्ये ना भाजी होऊन जाते. हे असं कडधान्य म्हणा काय म्हणा ना त्याची भाजी पटकन होऊन जाते. पण असं आपण पालेभाजी म्हणा, गवार, चवळीच्या शेंगा, मग ते साफ करायला भरपूर वेळ लागतो. भाजी वगैरे झाली माझी, चपात्या पण झाल्या. आता मला जे सॅरलेक्स होतं पिल्लूचं ते थंड झालेलं, हे अशा प्रकारे पावडर फॉर्ममध्ये मी केलं आहे. मिक्सरला अगदी बारीक केलं. जे एकदम छोटं भांडं असतं ना त्याच्याने आपण जर बारीक केलं ना तर चाळायची जरूरत नाही लागत. ते झाल्यानंतर सॅरलेक्स झाल्यानंतर ते थोडंसं आपण मिक्सरला फिरवलं तरी पण ते गरमच राहतं थोडं, कारण का एकदम हाय स्पीडला फिरवतो त्याच्यामुळे. सो ते गरम होतं थोडं. मग त्याला थोडंसं रूम टेम्परेचर होण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलं. आणि नंतर मग पिल्लूला थोडंसं फ्रेश केलं. संध्याकाळी मी तिचे हातपाय वगैरे धुवून घेते, जेणेकरून मग ती खेळलेली असते बाहेर, काय खाते, मग ते सगळं चिकट अंग असतं. सो तिला थोडंसं फ्रेश केलं. आणि नंतर मग ती कसं संध्याकाळी थोडंसं फ्रेश झाली ना की मग झोपून जाते.
आणि तिला संध्याकाळी असं थोडंसं फ्रेश केलं ना की मग ती झोपून जाते. जी तिची नॅप मगाशी झाली नव्हती ना ती आता तिला मी फ्रेश केलं ना की होऊन जाईल. आणि लहान मुलांचं मोस्टली करून असंच असतं, अंगावरती गरम पाणी पडलं की त्यांना लगेच गुंगी येते. पिल्लूचं पण तसंच आहे अजून तरी, म्हणजे जरासंही तिला अंगावर गरम पाणी टाकलं, थोडंसं असं तिला फ्रेश केलं की मग तिला लगेच झोप येते. आणि तिला पाण्यामध्ये खेळायला भयंकर आवडतं. नॉर्मल मी तिचे हातपाय वगैरे धुवून घेते. आणि आम्हाला बाहेर पण जायचं होतं, त्याच्यामुळे तिची एक नॅप आहे ना ती जरुरी होती. नाहीतर मग आम्ही बाहेर गेलो ना की मग ती झोपली की मग तिला उचलूनच घ्या असं होऊन जातं. आणि फायनली तिला रेडी वगैरे केली आणि गप्प झोपून गेली ती शांत. आणि आता म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं सॅरलेक्स रूम टेम्परेचर होण्यासाठी ठेवून दिलेलं, ते ऑलमोस्ट थंड झाले. ते आता मी भरून ठेवते. मोस्टली करून मी पिल्लूचे जे असे आयटम्स आहेत ना जे घरी बनवते किंवा काहीही असून दे ते मी स्टीलच्या डब्यामध्ये आयदर ग्लासच्या डब्यामध्येच ठेवते. सो असा हा मीडियम साईजचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये एवढं सारं सॅरलेक्स झालं आहे. जास्तच केलं आहे थोडं, कधी ना कधीतरी कामात येतंच. कारण का कधी कधी कसं होतं ती आहे ना मग रात्री नाटक करते कुठली गोष्ट खायला, मग हे कधीतरी बरं पडतं. आणि कधी कधी तर असं होतं की आमची पिल्लू आहे ना रात्री 3:30ला उठते, 4ला उठते, मग 3:30-4 वाजता काय करायचं खायला. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या क्विकवाल्या त्या बऱ्या पडतात. आणि आता मी इथे पटकन ती झोपलेली, सो खाली पण जायचं होतं, म्हटलं पटकन तिचा मसूर राईस आहे ना तो घालून घेते. सो इथे मी नॉर्मल आपलं जिरा राईची फोडणी दिली आणि थोडंसं हिंग टाकलं. आणि हे मसूर आणि तांदूळ त्याचं प्रमाण मी कसं घेते, मसूर थोडेसे जास्त घेते आणि तांदूळ थोडेसे कमी घेते, अशा प्रमाणे मी घेते. थोडंसं लसूण टाकलं, लसूण थोडंसं परतवून दिलं त्याच्यामध्ये. आणि मी जर कांदा यूज केला असेल ना तर त्यातला अर्धा कांदा ठेवून देते. नाहीतर मी जर भाजीमध्ये कांदा वगैरे नाही टाकला ना तर मग मी नाही तिच्यासाठी एवढंसा अर्धा कांदा कापून ठेवत. टॉमॅटो फ्रीजमध्ये राहून जातो, पण कांदा नाही फ्रीजमध्ये ठेवू शकत किंवा बाहेर, तो स्मेल येतो त्याच्यामुळे. सो टॉमॅटो टाकला अगदी अर्धा मोठा असा, त्याला नीट परतवून घेतलं. नंतर मी हळद, आपले घरचे जे मसाले आहेत नॉर्मली, तिखट थोडंसं, गरम मसाला, धणे पावडर सगळं काही ॲड केलं आणि त्याला परतवून दिलं नीट. आणि जे मसूर आणि तुम्हाला बोलली तांदूळ धुवून थोडंसं भिजवून ठेवलेलं ते टाकायचं आणि एकजीव करून मस्तपैकी हे करायचं. आणि थोडासा ना मी मॅगी मसाला पण ॲड केलेला, थोडीशी टेस्ट अशी वेगळी येण्यासाठी. पिल्लूला ना डाळ भात दिला ना की तिचं तोंड आहे ना फिरतं, म्हणजे तिला अजिबात नको, तिला ते दिसलं ना की ती पळ काढते. सो त्याच्यामुळे मला ना असं वेगळं काहीतरी करावं लागतं. आणि रात्री असं जरासं हेवी जेवण असलं ना की मग नीट झोपते तरी थोडा टाईम तरी, नाहीतर मग 10 वेळा उठत बसते. आणि आता तिचं आहे ना जे काऊ मिल्क आहे ना ते बंद केलं आहे, त्याच्यामुळे मग तिला ती रात्रीची दूध पियाची सवय असते ना ती बंद झाली. कारण का तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे आणि काऊ मिल्कनी मोस्टली करून कॉन्स्टिपेशन होतो असं डॉक्टर बोललेले. सो ते बंद केलं. आणि तिचं वेट पण खूप होतं, त्याच्यामुळे ते बंद केलं आता. काऊ मिल्क तिला नाही देते. असं जे आपण खातो ना नॉर्मली घरातलं सगळं ते दूध असं बोलाल ना तर ती नाहीच पित सध्या तरी. आता बघू, थोडीशी मोठी झाली, तिला सगळ्या गोष्टी समजायला लागले की परत चालू करू. कारण का अजून पण ती असं पाणी आहे ना ते कमी पिते. असं सांगत नाही आहे की तिला तहान लागले, म्हणजे तिला कळतच नाही अजून पाणी आपल्याला पियायला हवे, ती नाहीच पित. तिला पाणी हा प्रकार आवडतच नाही, का माहिती. जबरदस्ती आम्ही जेव्हा पाजतो ना तेव्हाच ती पिते. आणि नंतर मग पाणी वगैरे ॲड करून आहे ना मी असं 3 शिट्यांमध्ये अगदी मस्तपैकी मसूर भात झाला. आणि जेव्हा मसूर भात झाला ना त्याच्यानंतर मग मी दीपकला जेवायला वाढलेली. ऑलमोस्ट दीपक तुम्हाला सांगते 7 वाजता जेवला आणि त्याच्या पाठोपाठ मीही जेवली, कारण का खाली जायचं होतं. मी म्हटलं आता तो पण जेवला, परत मी पण जेवता, मग नंतर जेवणार, तेवढी भांडी सगळं आत्ताच होऊन जाईल. सो पटपट जेवून घेतलं मी पण आणि भांडी वगैरे धुतली. आणि फक्त राहिलं ते मग पिल्लूचं काय पटकन होऊन जातं. आणि पिल्लूचं ते रात्री आम्ही फक्त दोघी असलो की ती मला सवयच झाली. सो आता कुकर वगैरे झाला, त्याच्यानंतर मग पिल्लूला दीपक आता उठवतो आहे. त्याच्या आधी मी म्हटलं सॅरलेक्स आहे ते रेडी करते, तिचं होममेड सॅरलेक क्विकवालं. कसं करते ते तुम्हाला मी दाखवते, हे मी मगाशीच केलेलं. सो 2-3 चम्मच असं मी ॲड करते आणि किती इझी वे आहे आणि मस्त. आणि पोट पण बाळाचं चांगलं भरतं. असे 3 मोठे चम्मच घेतले आणि नॉर्मल पाण्यामध्ये घ्यायचं, डायरेक्ट गरम पाण्यात नाही टाकायचं. डायरेक्ट जर तुम्ही गरम पाण्यात टाकलात ना की त्याचे गुठळे असतात ना ते तयार होतात, मग ते असं नीट मिक्स नाही होत. त्याच्यामध्ये मग मी हिंग ॲड केलं थोडंसं. हिंग टाकलं ना की गॅस वगैरे पकडत नाही मुलांना, त्याच्यामुळे हिंग प्रत्येक जेवणात ॲड करायचं. मीठ टाकलं
आणि जिरेची पावडर टाकली आणि तुमच्याकडे ओव्याची पावडर असेल ना ती पण थोडीशी तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नव्हती. आणि थोडंसं तूप टाकलं आणि पिल्लूला इथे दीपक उठवतोय आणि तिला जसं मी दिसली ना तशी तिची नाटके बघा कशी सुरू झाली. आणि तिचं असंच असतं, मी दिसले की तिला नाटकच सुरू होतं. आणि हे असं सॅरलेक्स आहे ते तयार झालं आहे. अगदी आवडीने खाते ती, कारण का हे लहानपणापासून खात आले. सो तिला मी हे भरवलं. नंतर मग मी तिला रेडी वगैरे केली, कारण का खाली जायचं होतं. हे खाल्ल्यानंतर ऑलमोस्ट मी तिला ना हे 8-7:30च्या दरम्याने भरवलेलं. आणि मग तिथून आम्ही पटकन तिला मी रेडी केलं. मी पण रेडी झाली. याच्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, तो पण नक्की पहा तुम्ही नसेल पाहिला तर. मस्तपैकी रेडी झालो आणि निघालो. आता आम्ही केस थोडा वेळ ओपन सोडले, बाईकवरून जायचं असतं, पिल्लू पण सोबत असते, सो टाय केले केस आणि आता निघालो. बॅग घ्यावी लागली, इथल्या इथे जायचं तरी बॅग घ्यावी लागली, कारण का पिल्लूचा रुमाल, पिल्लूचा नॅपकिन, ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात, त्याच्यामुळे ते घेतलं. आणि पिल्लूला पण फुल टी-शर्ट्स घातले, आम्ही पण फुल घातले, कारण का थोडंसं लेटच निघालेलो ना त्याच्यामुळे. आणि मग थंड वातावरण होतं थोडं, त्याच्यामुळे मी म्हटलं तिला फुलच घालते. सो निघालेलो आम्ही आणि तिची मस्ती आहे ती चालूच होती. ताता ताता करा ताता. टाटा बाय करा, बाय बाय, हाय. हा मम्मीने तिला आम्ही गेलेलो बघ तेव्हा घेतलेला, तेव्हा तिला टाईटच होत होता थोडा, आता परफेक्ट होतोय तो. हात पकड दे. आणि मस्तपैकी आम्ही दोघंजणं निघालो. आम्ही कुठे बाहेर निघालो ना की पिल्लूचं असं असतं की माझ्या दोघांनी पण माझा हात पकडा, नाहीतर मग ती आहे ना उचलून घ्यायला लावते. माझा दोघांनी हात पकडला ना की मस्तपैकी ती चालते वगैरे. आणि आता इथे दीपक आहे, तो बाईक काढत होता. जोपर्यंत तो बाईक काढत नाही ना तोपर्यंत ती मला अशी चिपकूनच बसलेली असते, जरा पण ती हलत नाही. आणि ज्या मोमेंटला त्यांनी बाईक काढली पुसून की मग तिचं असतं की आता चला. नको होता पकडलं तिने. पेल्लं 1 2 1 1 2 चल चल बाबांकडे. चल का आणि तिला हे टॉय घेतल्यापासून ना तिने सोडलं नाही. आम्ही रिलायन्सला गेलेलो, तिथून DIYला गेलेलो. पिल्लू असल्या कारणाने ना मला एवढं व्हिडिओ करायला जमत नाही, कारण का तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि मग दीपक त्याच्या वस्तू बघत होता, सो तेवढं काही जमलं नाही मला करायला. आणि मग डिरेक्टली घरी आल्यावर मी व्हिडिओ चालू केला. आणि हे तिला एक टॉय घेतला आणि एक गॉगल घेतला. आम्ही जास्त काय असं घेत नाही बसलो. आणि हे ना घेणार पण नव्हतं आम्ही, पण तिला ते आवडलं, तिने ते उचललं आणि मग ते सोडलं नाही तिने जरा पण. म्हटलं जाऊन दे घेतं. आणि आम्हाला काहीतरी हे 200 समथिंगला पडलं. चे बघ 1 2 कुठे 2 2 3 4
बाबा इथे टू बाबा इथं इथे ना मार्करनी पेंट करायला हवं आपल्याला. हां नाही पिल्लू. इथे इथे One. What is this? What is this? 7. मग 7 कुठे ठेवशील? इथे ठेव इथे. हे बघ इथे ठेव. इथे इथे. हाँ हे बघ इकडे हा दे. हाँ सेकंड. ये आता काउंट करायचं. हा बोल. हे बघ दिस इज झाला सर. मस्तपैकी ती खेळली, अगदी 1 तास खेळली आणि हा एक गॉगल घेतला. ह्याचं जे प्लास्टिक पिल्लू पण हे असं नव्हतं. हे थोडंसं फ्लेक्झिबल होतं. कितीही स्ट्रेच केलं, कितीही पाय दिला ना तरी पडलं नसतं. आणि हे तिला बाईकवर वगैरे आम्ही जातो ना, डस्ट खूप असते त्याच्यामुळे घेतलं. आणि हे दीपकला मी टी शर्ट घेतलं मेन्स डेसाठी. अगदी बोलतात ना स्वस्तात मस्त. हे पण रिलायन्समधून घेतलं आम्ही. आणि नंतर 11च्या दरम्यान मी पिल्लूला जे मसूर राईस केलेला तो थोडा गरम केलेला, कारण का 7:30च्या दरम्यान मी केलेलं, त्याच्यामुळे मग त्याला गरम केलं आणि मग तिला दिलं. ती बघा तिने लगेच राईस बघितलं ना, जेवण बघितलं की लगेच येते. म्हणजे तिला मी तुम्हाला सांगते तिचा ना स्पेसिफिक मी टाईम ठेवून दिला आहे की त्याच टायमिंगला देते, जेणेकरून तिला जेवढं मी दिलं आहे ना तेवढं तिने खाल्लं पाहिजे नीट. नंतर आधीमध्ये असं काही चटरपटर दिलं ना की मग ती ना जेवायला नाही बोलते आणि मग नंतर मग रात्री कधी पण उठते आणि मग भूक लागते. त्याच्यामुळे तिच्या जेवणाचा ना स्पेसिफिक असं मी सगळं टाईम टेबल केलं आहे. त्या टाईम टेबलप्रमाणेच देते. आणि कधी काय असं असलं ना की ते पण हार्डली मी तिला थोडंसंच देते, जास्त नाही. आणि दीपक मोस्टली करून हे चिप्स आणतो, त्याच्यामुळे तिला माहिती आहे चिप्सचा कलर आणि ह्याच्यात काय आहे. सो तिने त्यामधून ना बरोबर ओपन केला. दीपकला लागलेली भूक, सो त्याने ब्लिंकिटवरून थोडेसे चिप्स मागवलेले. ॲक्च्युअलमध्ये तो मागवणार होता झोमॅटोवरून असं काहीतरी नॉर्मल खाण्यासाठी, पण नंतर तो बोला की जाऊन दे तू मला मॅगी करून दे, मी मॅगी ऑर्डर करतो आणि थोडेसे चिप्स वगैरे ऑर्डर करतो. सो त्यांनी ते काही केलं. आणि खाऊच्या डब्यामध्ये पोहे होते, सो ते ट्रान्सफर करून घेतले दुसऱ्या डब्यामध्ये, कारण का भरपूर सारे चिप्स वगैरे मागवलेले त्यांनी, फरसाण वगैरे. सो त्याच्यामुळे मग पोहे वगैरे काढून घेतले. परत सकाळपर्यंत ती कामं रखडली ना की मग सकाळी करायला नको वाटतं मला, की जाऊन दे यार आत्ताच केलेलं बरं पडतं. सो ते केलं. पोहे वगैरे भरून घेतले आणि पटकन मग आता दीपकला आहे ते मॅगी करून घेईल. पालक आणि मी आहे ना वांगं पण मागवून घेतलेलं, कारण का पालक मला काहीतरी 30 रुपयाला पडली आणि वांगं मला काहीतरी 20 रुपयाला पडले. सो मी ते पण मागवून घेतलं, भाजीसाठी होऊन जाईल. असं पण उद्या मला कोबीज करायचे, म्हणजे कोबीचं मी असं जरासं युनिक एक रेसिपी म्हणजे माइंडमध्ये आहे ती करणार आहे, त्याच्यामुळे परवासाठी वगैरे होऊन जाईल. सो आता ते पटकन मॅगी करून घेते. तुम्हाला सांगते अगदी 12:30 वाजता मी करायला घेतलेली मॅगी, कारण का दीपक आहे ना 7 वाजता जेवलेला, त्याच्यामुळे त्याला भूक लागलेली खूप. आणि सहसा आम्ही आहे ना असं लवकर जेवतच नाही. जेवण झालेलं लवकर, मग दीपक मला 7 वाजताच बोलला की काहीतरी खायला दे, मला भूक लागले. मी म्हटलं जेवण रेडी आहे, जेवतोस का? त्यांनी मस्करीत बोलला की तो दे म्हणून मला मस्करीत बोलला. त्याला वाटलं की माझं जेवण झालं नसेल. आणि कसं त्याला सुट्टी असली ना की मग तो पिल्लूकडेच असतो, मी काय करते काय नाही त्याचं असं एवढं लक्ष नसतं. त्याला वाटलं की मी पिल्लूचं सॅरलेक्स करते, ते करत असेल ते, त्याला वाटलं नाही मी जेवण करते. सो जेवण झालेलं, मग त्याला बोलली देऊ का, मग तो बोला दे. मग तो त्यांनी पण जेवून घेतला मला लगेच. आणि मग त्याच्या वाटोपाठ मी जेवून घेतलं. सो त्याच्यावरती थोडंसं चीज वगैरे टाकलं. आणि त्याला कांदा टोमॅटोमधली मॅगी आवडते आणि मला अशी सिम्पल आवडते. आणि टाईम पण खूप झालेला आणि मला करायला पण कंटाळा आलेला. सो मी त्याला सिम्पल होतं ना तसं दिलं, फक्त जरासं चीज वगैरे टाकून दिलं. आज थोडंसं त्याच्यासाठी स्पेशल केलं, कारण का त्याला आज मेन्स डे होता ना, त्याच्यामुळे त्याच्या आवडीच्या सगळ्या फरमाईश आहेत ते पूर्ण करून टाकल्या. आणि पिल्लू आमच्याकडून काही खाईल, तिच्यासाठी चांगलं नसतं मैदा वगैरे तुम्हाला बोलली, त्याच्यामुळे मग असं खावं लागतं. कितीही लपवलं काही केलं
केलं तरी पण मग ते मागतात लहान मुलं असं होतं. आणि मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. अशा प्रकारे आहे ते टॉय आहे. पिल्लूनी लगेच घेतलेलं ना, त्याच्यामुळे मला तुम्हाला दाखवता आलं नाही. आणि तिने बघा प्लेट आणलेली आणि तिला किती घाई बघा, म्हणजे तिला एवढं आवडलं ना. त्यांनी दीपकने हातात घेतलं तर ती बघा कशी रडून ती प्लेट मागते. तुम्हाला सांगते आम्ही आहे ना तिला एकदा थोडंसंच दिलं, कारण का आम्हाला माहिती की तिला किती त्रास होतो त्या कॉन्स्टिपेशनचा, म्हणून तिला आहे ना प्रत्येक गोष्ट आम्ही थोडं देतो. टेस्टला ती मागते पण अगदी थोडंच देतो. आणि बघा 12:30 वाजलेत आणि हा दोन्ही महाजनांचं कसं चालू आहे बघा. छोटे महाजन आणि मोठे महाजन मॅगीमध्ये एवढे गुंग झालेत ना, लिटरली दीपक यांना जागा शोधत होता. मी कुठे जाऊ खायला, ती माझ्या पाठी यायला नको. पण पिल्लू आमची ना दीपकच्याच पाठी फिरत होती, कारण का दीपक मॅगी खात होता. तिला माहिती आहे आणि तिला पण भयंकर आवडली टेस्ट. आणि फर्स्ट टाईम खाल्ली तिने, म्हणजे फर्स्ट टाईम टेस्ट केली. मोस्टली करून मॅगी वगैरे ना आम्ही खातो, असं नाही आहे खात नाही, पण जेव्हा ती झोपते ना तेव्हा खातो. आणि दीपकची मॅगी होती बाकी, त्याने ना पाठी लपवलेली आणि तिने बघा ती प्लेट घेऊनच फिरत होती. ती मागत होती दीपककडे लिटरली की मला दे म्हणून. तो सांगतोय की संपलं म्हणून ती लिटरली ना प्लेट घेऊन माझ्याकडे. आणि बघा जरा त्याला लागलेलं आहे ना ते ती खाते, म्हणजे तिला एवढं आवडली ती मॅगी. काय सांगू तुम्हाला, मला जेव्हा हा मोमेंट मी कॅच करत होती ना तेव्हा आमचं बोलणं चालू होतं ना, मला इतकं हसायला येत होतं ना पिल्लूकडे बघून खूप. नंतर दोघांची पण मॅगी वगैरे खाऊन झाली. पिल्लूला दिसली बॅट आणि बॉल, मग दीपकला फोर्सफुली तिने बाहेर आणलं. बाहेर ते बॅट बॉल खेळायला लागले. पिल्लूचं आहे ना असं आहे ना की तिला ज्या गोष्टी आपण शिकवू ना की ती ॲडॉप्ट करून घेते. तिला मी एवढं दाखवले की बॅट आणि बॉल घरात खेळायचा प्रकार नाही आहे. ती बॅट आणि बॉलना कधीच घरात खेळत नाही, कधीच नाही. इवन बॅट दिसली ना तर बॅट उचलते आणि बाहेर घेऊन जाते, म्हणजे डायरेक्ट फेकते की बाहेर खेळायचं. कुठलीही गोष्ट जे इवन तिला बेडवर मी झोपायला घेतलं ना तरी ती शूची शीट टाकायला सांगते, मगच झोपते. आंघोळ करायला त्याचे टॉवेल घेऊन जाते, म्हणजे एवढ्या काय खाऊ हवे तर ड्रॉवरमधनं डिश काढणार, कुठे डिश असेल ती घेणार, ते खाणार. खाऊन झाले की प्लेट आणून टाक. अशा छोट्या गोष्टी ती स्वतःहून ज्या शिकली आणि तिला माहिती आहे की आपण काय करतो काय नाही, मग ती बरोबर तिने अडॉप्ट करून घेतलं आहे. इवन झोपताना सॉक्स घालायचे, सॉक्स पण घेते, एक माझ्या हातात देते घालेपर्यंत, दुसरा पकडून ठेवते. आणि दीपक आणि पिल्लूचं चालू होतं बॅट बॉल खेळणं. आणि कशी बॉल पण टाकते. तिला आहे ना बॅटनी मारायला नाही आवडत, बॉल टाकायला आवडतं. आणि दीपकला अजून मजा येत होती. दीपकला चांगला बॉलर भेटलेला, त्यांची दोघांची मजा चालू होतीच. सो असा काहीतरी आजचा दिवस गेला आमचा. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.